आज श्रीरामपूर शहर व परिसरातील मस्जिद ट्रस्टी व धर्मगुरू यांना श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी रमजान ईदच्या अनुषंगाने बोलवण्यात आले। यामध्ये मुख्य विषय होता रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कोणत्याही धार्मिक स्थळावरील भोंगे साऊंड सिस्टम बंद असायला हवी। सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत जे डेसिबल मर्यादा ध्वनी प्रदूषण खात्याने ठरवून दिल्या त्या डेसिबल मर्यादेत स्पीकर वाजले पाहिजे। याकरिता माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशान्वये रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत ध्वनी प्रदूषण होऊ नये या सर्व गाईडलाईनचे सर्व धार्मिक स्थळांसाठी सूचना देण्यात आल्या। याविषयी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांनी दिली माहिती। आज श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे मुस्लिम समाजातील धर्मगुरू व ट्रस्टी यांची एक मीटिंग बोलवण्यात आली होती। या मीटिंगच्या दरम्यान जो मुख्य विषय होता की रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेमध्ये जे प्रार्थना स्थळांवरचे जे भोंगे लावले जातात, स्पीकर्स असतात, ते स्पीकर बंद असायला हवे आणि सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत जे डेसिबल मर्यादा ध्वनी प्रदूषण कायद्याने ठरवून दिलेली आहे त्या डेसिबल मर्यादेतच ते स्पीकर वाजले गेले पाहिजे अशा प्रकारच्या सूचना त्यांना देण्यात आल्या। त्याचबरोबर CCTV सर्व प्रार्थना स्थळांवर लावण्यात यावे, सुरक्षा रक्षक नेमण्यात यावे अशा प्रकारच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या। सर्व उपस्थित मंडळींनी त्या सूचनेला अनुमोदन दिलं आणि त्या सूचना पाळण्याची सर्वांनी ग्वाही दिली। रमजान ईद निमित्त मुस्लिम धर्मगुरू व ट्रस्टी यांना श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे बोलावून माननीय अहिल्यानगर पोलीस अधीक्षक राकेश ओला तसेच अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे तसेच श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक यांनी मीटिंग घेतली। सर्व मुस्लिम धर्मगुरू तसेच ट्रस्टी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या ठिकाणी होणाऱ्या सण उत्सव काळामध्ये कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी आपण दिलेल्या गाईडलाईनचे उल्लंघन होणार नाही, सर्व मुस्लिम समाज आपल्या सोबत आहे असे एकमुखी निर्णय घेण्यात आले। तिरंगा न्यूज साठी असलम बिन साद, श्रीरामपूर।